नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, चंद्रावरती मानवी वस्ती करण्याचं माणसाचं स्वप्न आहे. माणसाचं हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल असा संशोधकांनी आता दावा केलाय. ते खरोखरच कधी प्रत्यक्षात येईल हे मात्र माहीत नाही, परंतु चंद्रावरती येत्या काही दिवसात तुमच्या मोबाईलची रिंग वाजेल हे मात्र नक्की. याशिवाय आता चंद्राच्या पृष्ठभागावरनं मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ पाठवणं ही विज्ञान कथेतील कल्पना न राहता प्रत्यक्षामध्ये साकार होणार आहे. क्रू 12 आणि ॲर्मेटिस 2 या मोहिमांच्या माध्यमातून अंतराळवीर लवकरच अंतराळामध्ये जाणार आहेत. या मोहिमेदरम्यान नासानं पहिल्यांदाच अंतराळवीरांना वैयक्तिक स्मार्टफोन अंतराळामध्ये नेण्याची मुभा दिली आहे. तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्श यांचा हा संगम अंतराळ संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात मानला जातोय. अंतराळामध्ये चंद्रावरती गेल्यानंतर जाणाऱ्या या स्मार्टफोनचा उद्देश फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून अंतराळ प्रवासाचं दस्तऐवजीकरण करणं आणि अनुभव शेअर करणं हाही आहे. नासाच्या या ऐतिहासिक निर्णयानं अंतराळ मोहिमांची दिशाच बदलून टाकली आहे. यामुळे भविष्यातील चंद्र मोहिमांमध्ये अंतराळवीरांच्या हातामध्ये आयफोन आणि इतर आधुनिक स्मार्टफोन दिसणं अगदी सामान्य बाब ठरू शकते. हा निर्णय त्यांनी केवळ तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करणार नाही, तर अंतराळ संशोधकाला वैयक्तिक, जिवंत आणि मानवी अनुभवांशी जोडण्यासही मोठी मदत करेल. नासाच्या मते स्मार्टफोन तंत्रज्ञानानं ज्या वेगानं प्रगती केली आहे, त्यामुळे मोबाईल आता केवळ एक विश्वासार्हच नाही, तर अनेक बाबतीमध्ये प्रगत स्पेस कॅमेऱ्यांना पर्याय ठरू शकतात. अंतराळवीरांनी टिपलेले वैयक्तिक व्हिडिओ आणि अनुभव भविष्यातील संशोधनासाठी देखील उपयुक्त ठरणार आहेत. हा निर्णय अंतराळ मोहिमांना आधुनिक युगातील सोशल मीडिया कनेक्टिव्हिटीशी सुसंगत करण्याच्या उद्देशानं घेण्यात आलाय. यामुळे अंतराळ आणि पृथ्वीवरील भावनिक अंतर कमी होईल. लोकांना या मोहिमा फक्त वैज्ञानिक प्रकल्प न वाटता मानवी प्रवासासारख्या वाटू लागतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता नासानं ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे की आता तुम्ही चंद्रावरती जाऊन देखील पृथ्वीवरती फोन लावू शकणार आहात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.